जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। बोथुड्यात विणा रॉयल्टी रेतीचा साठा। जगन्नाथ महाराज मंदिराजवळ 50 ते 60 टिप्पर रेतीचा संशयास्पद स्टॉक। महसूल विभाग आणि खनिज विभाग कारवाई करणार का? स्थानिकांमध्ये चर्चांना उधाण। वर्धा जिल्हा नजीकच्या बोथुडा गावातील जगन्नाथ महाराज मंदिराजवळील शेतामध्ये तब्बल 50 ते 60 टिप्पर रेतीचा साठा करून ठेवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे। संबंधित रेती साठ्यासाठी आवश्यक रॉयल्टी अथवा शासकीय परवानगी घेण्यात आली आहे का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे। स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार हा रेती साठा किरपाल यांच्या शेतात करण्यात आल्याची चर्चा परिसरात सुरू आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणात रेती साठवून ठेवण्यात आली असताना महसूल विभाग, खनिज विभाग आणि स्थानिक प्रशासनाने याची दखल घेतली आहे का, याबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। विशेष म्हणजे शासनाने रेती उत्खनन आणि वाहतुकी संदर्भात कठोर नियम लागू केलेले असताना एवढा मोठा साठा नेमका कोणत्या परवानगीच्या आधारे करण्यात आला, याची चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। दरम्यान संबंधित रेती साठ्याची रॉयल्टी, वाहतूक परवाने आणि इतर कागदपत्रांची तपासणी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। आता महसूल व खनिज विभाग या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। जनसंग्राम न्यूज वर्धा।